नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर उद्या आहे चैत्र पौर्णिमा। पौर्णिमा ही पहाटे 3:22 सुरू होत आहे, तर ती 13 तारखेला पहाटे 5:52 असणार आहे। उद्या तिथीनुसार 12 एप्रिललाच पौर्णिमा ग्राह्य धरली जाते आणि उद्या चैत्र पौर्णिमा आहे। पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू, माता लक्ष्मी आपल्या कुलदेवीसाठी समर्पित आहे, त्यांच्या सेवेसाठीही समर्पित आहे। त्याचप्रमाणे उद्या हनुमान जयंती सुद्धा आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर मारुती रायाच्या सेवा करायच्या। आता सेवा काय करायची आहे हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे। उद्या आपल्याला कुलदेवीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याचप्रमाणे उद्या आपल्याला हनुमानाच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासाठी आपल्याला उद्या सत्यनारायण पूजा करायची आहे। पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असते। तर उद्या या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जमतील अशा सेवा करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा, आता उद्या आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। बघा, स्वस्तिक हे एक शुभतेचं प्रतीक आहे, ते एक मांगल्याचं प्रतीक आहे। स्वस्तिक काढल्यावर त्या घरामध्ये किंवा त्या ठिकाणी खूप जास्त सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते। म्हणून बघा, कुठलेही शुभ कार्य करताना किंवा कुठलीही पूजा करताना सगळ्यात आधी स्वस्तिक काढलं जातं। त्यामुळे काय होतं की तिथली जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती बाहेर पडत असते आणि त्या स्वस्तिकमुळे सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये ते प्रवाहित होत असते। स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे। स्वस्तिकामुळे खूप जास्त सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते। म्हणून बघा, तुम्हाला उद्या स्वस्तिक काढायचं आहे। चैत्र पौर्णिमा ही पौर्णिमा, आता बघा चैत्र नवरात्र सुरू आहे, त्यामुळे आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी आता बऱ्याच जणांनी कुलदेवीच्या सेवा केल्या असेल, कोणी दुर्गा सप्तशती पाठ केलं असेल, कोणी अन्य काही सेवा केल्या असतील। त्यासाठी बघा, उद्या चैत्र पौर्णिमा हा अत्यंत प्रभावी असा दिवस आहे आपल्या सेवेसाठी। ज्यांना कुठलीही सेवा करायला जमलं नाही ना, त्यांनी उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या, त्याचप्रमाणे मारुती रायांसाठी आपल्याला जमेल तशी आपल्याला सेवा करायची आहे। लक्षात घ्या, आपल्या कामातला वेळ काढून आपल्याला सेवा करायची आहे। आता बघा, उद्या सकाळी शुचिर्भूत झाल्यावर सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे, तुळशी माता तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला त्यावर स्वस्तिक काढायचं आहे। सगळ्यात आधी स्वस्तिक तुम्हाला आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो काही आहे, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे कुंकवाने तुम्हाला काढायचं आहे। जी स्त्री रोज स्वस्तिक काढते कुंकवाने, तिला कधी वैधव्याची भीती राहत नाही। इतकी ताकद, इतकी शक्ती त्या स्वस्तिकमध्ये असते, लक्षात घ्या। म्हणून आपल्याकडनं जर रोज स्वस्तिक काढणं आपल्याला तेवढा वेळ नसतो किंवा आपण तेवढा वेळ काढू शकत नाही। पण बघा, असे विशिष्ट दिन असतात ज्या दिवशी आपण नक्कीच स्वस्तिक काढू शकतो आणि ज्यामुळे त्याचा जो काही परिणाम आहे, जो काही सकारात्मक परिणाम आहे, तो आपल्या जीवनावर किंवा आपल्या आयुष्यावर होत असतो। तर बघा, तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। स्वस्तिक हे कधीही अधिकचं चिन्ह काढून काढायचं नाही। बऱ्याच जणांना सवय असते अधिकचं चिन्ह काढून स्वस्तिक काढायची, पण लक्षात घ्या, अधिकचं चिन्ह हे मेडिकल साईन आहे। अधिकचं चिन्ह काढून किंवा त्या 2 रेषा कट करून आपल्याला कधीही स्वस्तिक काढायचं नसतं। स्वस्तिक काढायची वेगळी पद्धत आहे, मी तुमच्यासोबत या आधी पण ती शेअर केली आहे। तर त्याप्रमाणे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला मध्ये 4 टिंब द्यायचे आहेत, दोन्ही बाजूला 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत, ज्या आपल्या मर्यादा असतात। त्यानंतर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। त्यानंतर घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून झाल्यावर त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। त्यावर तुम्हाला अक्षता अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही बाजूला 2-2 रेषा द्यायला विसरायचं नाही, कारण की त्या आपल्या मर्यादेत असतात। आता हे झाले 2 स्वस्तिक। त्यानंतर बघा, तुम्हाला 3रं स्वस्तिक हे आपल्या देव्हाऱ्याच्या भिंतीच्या पाठीमागे, आता तुमचं देवघर जिथे कुठे असेल त्या देवघराच्या पाठीमागची जी काही भिंत आहे त्या भिंतीवर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, तुमचं किचन जिथे आपली अन्नपूर्णा माता वास करत असते, आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये किंवा अन्नधान्याची कमी पडू नये यासाठी आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे।
जिथे आपला गॅस असतो त्या गॅसच्या पाठीमागची जी काही भिंत आहे त्या भिंतीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। स्वस्तिक काढायचं, दोन्ही बाजूला 2 रेषा द्यायच्या, अक्षता अर्पण करायच्या आणि लक्षात घ्या जर तुम्हाला शक्य असेल ना तर प्रत्येक स्वस्तिक काढल्यानंतर प्रत्येक स्वस्तिकाला तुम्हाला धूप दीप ओवाळायचा आहे। तुपाचा दिवा लावून घ्यायचा, धूप लावून घ्यायचा आणि स्वस्तिक काढल्यावर त्याला तुम्हाला धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे। बघा, गॅसच्या पाठीमागच्या भिंतीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि धूप दीपाने तुम्हाला ओवाळायचं आहे। हे झाले 4 स्वस्तिक। आणि आता 5वं स्वस्तिक कुठं काढायचं आहे? जी तुमच्या घराची उत्तर भिंत आहे, जिथे भगवान कुबेर वास करत असतात, त्या ठिकाणी तुम्हाला हे 5वं स्वस्तिक काढायचं आहे। बघा, आपल्या घराची उत्तर भिंत, त्यामुळे काय होतं की आपली उत्तर प्रगती होत असते। बघा, फक्त कुठलीही सेवा करताना अगदी मनापासून 100% मला या सेवेतनी फरक पडणार आहे, 100% मला या सेवेचा अनुभव येणार आहे, असा दृष्टिकोन ठेवूनच मग ती सेवा किंवा तो उपाय करायचा असतो। तर आपल्या घराची उत्तर भिंत जी कोणती असेल तुमच्या, त्या उत्तर भिंतीवर तुम्हाला एखाद्या कोपऱ्यामध्ये छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। लक्षात घ्या, कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, 4 टिंब द्यायचे आहे, मध्ये दोन्ही बाजूला 2 रेषा द्यायच्या आहेत, त्यावर तुम्ही अक्षता अर्पण करू शकता आणि त्यानंतर त्या स्वस्तिकाला तुम्हाला धूप दीपाने ओवाळायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला 5 स्वस्तिक उद्या काढायचे आहेत सकाळी। नक्की बघा, आता हे 5 स्वस्तिक काढायला तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं लागतील, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, पण एवढे 5 ते 7 मिनिटं द्या। आपण रोज म्हटलं तर रोज आपण या सगळ्या सेवा नाही करू शकत, खरंच सांगते, पण अशा जेव्हा विशिष्ट दिनी विशिष्ट सेवा किंवा उपाय करतो ना, तेव्हा त्या सेवेचं किंवा त्या उपाय खूप पटीने आपल्याला फळ मिळत असतं। म्हणून हे असे विशिष्ट दिन, आता बघा, जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सूतक असेल, विटाळ असेल तर अर्थात तुम्हाला करता येणार नाही, पण ज्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे त्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा। सकाळी सुचिरभूत झाला तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या घराचा उंबरठा त्याला स्वच्छ पुसून घ्यायचा, स्वस्तिक काढायचा आहे सांगितल्याप्रमाणे, सूर्याला जल अर्पण करायचं आहे, तुळशीमध्ये तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, छानपैकी तुम्हाला देवपूजा करायची आहे। दिवसभरामध्ये आपल्या कुलदेवीच्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत, ज्या ज्या तुम्हाला शक्य आहे। दुर्गा स्तोत्राची पाठ तुम्ही करू शकता, नसेल शक्य तुम्ही 11 सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा, शक्य नसेल तुम्ही दुर्गा स्तोत्र पठण करा। त्रिकाळ सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाळ तुम्ही दुर्गा स्तोत्र पठण करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विजया 99 मध्ये तुम्ही जप करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। ज्यांना 16 शक्य आहे 16 श्री सुक्ताचं पठण करून कुंकुमार्चन करणं त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना नाही शक्य त्यांनी फक्त 21 श्री सुक्त म्हणा, अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि कुंकुमार्चन करा। या सगळ्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला जमतील तेव्हा तुम्ही करू शकता, असं अजिबात नाही की तुम्ही या वेळेत करा किंवा त्या वेळेत करा, तुम्हाला जेव्हा जमतील तेव्हा तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे प्रदोष काळामध्ये संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आहे। सत्यनारायण सुद्धा आपल्याला घरच्या घरी एकदम व्यवस्थितपणे आपल्याला करायचं आहे, फार काही त्याला खर्च लागत नाही किंवा फार काही वेळ लागत नाही, फक्त अर्धा तास लागतो सगळी सत्यनारायणची पूजा मांडून आपल्याला सत्यनारायण पोथी वाचायला। तर सत्यनारायण पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्याचप्रमाणे हनुमानची ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या आहे आणि जो उपाय तुम्हाला सांगितला आहे तो सुद्धा करण्याचा प्रयत्न करा। शेवटी आपली श्रद्धा, आपला भाव खूप जास्त महत्त्वाचा असतो। आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्या कामातला वेळ काढून आपण किती सेवा करतो किंवा किती आपण सेवेसाठी वेळ देतो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। केलेली सेवा ही कधीच वाया जात नसते, त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे आणि कधी ना कधी आपल्याला मिळत असतं। त्यामुळे शक्य होईल तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करा। तर चला, झालेली सेवा मी स्वयंमांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।